डिटरमाइन द जनरल टर्म ऑफ एन AP whose 7th term is -1 दिलाय. म्हणजे इथे फॉर एन AP अगोदर जनरल टर्मचा फॉर्म्युला लिहूया जो आपल्याला माहिती आहे AP मध्ये फॉर एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन nth टर्म इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 7th टर्म a7 इज इक्वल टू -1 दिलेलं आहे आणि 16th टर्म 17 दिलेलं आहे. जनरल टर्म फाइंड करायची म्हणजेच लेट हे इथे लेट जनरल टर्म ऑफ एन AP B an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d ही जनरल टर्म आणली आणि मग a7 -1 दिलेली आहे आणि 16th टर्म दिलेली आहे 17. सॉल्व करा, a आणि d च्या व्हॅल्यू मिळतील आणि त्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर जनरल टर्मचा याच्यामध्ये टाकून आपल्याला जनरल टर्म मिळेल. कसं तर a7 काय येणार a प्लस 7 -1 म्हणजे 6d इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 1 मिळालं. लिनियर इक्वेशन आहे, 2 व्हेरिएबलमध्ये a आणि d व्हेरिएबल आहेत. अँड 16th टर्म म्हणजे a प्लस 16 -1 मीन्स 15d इज इक्वल टू 17. इक्वेशन 2 आणि मग दोन्हीची सबट्रॅक्शन केली तर a कॅन्सल होईल. त्यामुळं मी इक्वेशन सेकंडमधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतो, पाहिजे तरी ते लिहा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 आणि मग a प्लस 6d इज इक्वल टू -1 सबट्रॅक्शन केल्यानंतर साइन चेंज होतील आणि a कॅन्सल झाला. 15 - 6 म्हणजे 9d इज इक्वल टू 17 प्लस 1 म्हणजे 18 आणि 9 to 18 म्हणजे d ची व्हॅल्यू आली 2. ही व्हॅल्यू कुठे पुट करूया, पुट इन इक्वेशन 1 एक मध्ये टाकूया. म्हणजेच a प्लस इथे घेतोय 6 × 2 इज इक्वल टू -1 म्हणजेच 12. a इज इक्वल टू -1 -12 म्हणजे a ची व्हॅल्यू आली -13. a मिळाला, d मिळाला आणि त्यांना काय पाहिजे जनरल टर्म फाइंड करायचे. आणि मग देअरफॉर जनरल टर्म काय आहे an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d म्हणजेच a काय आलेलं आहे -13 प्लस n-1 इंटू d2 आलेलं आहे -13 प्लस 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर ट्वाइस n -2 -2 -13 इज -15 म्हणजेच ट्वाइस n -15 इज द जनरल टर्म ऑफ द रिक्वायर्ड AP. बघा समजते का. ठीक आहे. पुढे सेकंड क्वेश्चन बघूया. झालं का बघा लिहून.
if the 5 times the fifth term of an AP is equal to 8 times the eighth term, so that its 13th term is 0. इक्वेशन दिलेलं आहे त्यांनी, ते फक्त सॉल्व करायचं. झालंय सगळ्यांचं हे. बघा त्यांनी काय कंडिशन दिलेली आहे. 13 टर्म फाइंड करायची आहे. 13 टर्म म्हणजे आपल्याला समजा an चा फॉर्म्युला लेट an is equal to a plus n minus 1 into d हा n टर्मचा फॉर्म्युला आहे जो आपल्याला माहिती आहे. आणि मग 13 टर्मचा काय येणार तर a plus 13 minus 1 into d म्हणजेच a plus 12d. हे थोडंसं अगोदर माहीत असलं पाहिजे आपल्याला की आपल्याला जे फाइंड करायचं आहे 13 टर्म फाइंड करायचे. शो दॅट 13 टर्म 0 आणायची आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू 0 आणायची आहे तर a plus 12d ची व्हॅल्यू 0 आणायची आहे. हे अगोदरच माहीत पाहिजे की आपल्याला 13 टर्म अशी येते a plus 12d आणि ही व्हॅल्यू 0 आली पाहिजे. इथे लिहा पाहिजे तर वी नो दॅट वी हॅव म्हणूया. सगळंच माहीत नसतं आहे आपल्याकडे. 13 टर्म म्हणजे a plus 12d. आता इकडे येऊया. त्यांनी काय सांगितलंय गिवन दॅट 5 टाइम्स द फिफ्थ टर्म. गिवन दॅट काय कंडिशन दिली 5 टाइम्स द फिफ्थ टर्म इज इक्वल टू 8 टाइम्स द एट्थ टर्म. म्हणजे 8 टाइम्स द एट्थ टर्म हे कळलं पाहिजे. आणि मग n टर्मचा हा फॉर्म्युला जो आहे a plus n minus 1 into d हा फॉर्म्युला इथे दोन्हीकडे a5 आणि a8 साठी वापरूया. म्हणजेच 5 इंटू ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट येतो. फिफ्थ टर्मचा फॉर्म्युला आहे a plus 5 minus 1 into d आणि इज इक्वल टू 8 इन ब्रॅकेट 8 टर्मचा फॉर्म्युला आहे 8 टर्म काय येणार a plus 8 minus 1 into d आणि मग इथे 5 इन ब्रॅकेट a plus 4d इज इक्वल टू 8 इन ब्रॅकेट a plus 7d आणि मग a नी 5 ने आणि 8 ने मल्टिप्लाय करून घेऊया. 5a plus 20d इज इक्वल टू 8a plus 56d आणि मग कोणत्या टर्म मोठ्या दिसत आहेत तर राईट साईडच्या. मी काय करतो या दोन्ही टर्म राईट साईडला घेतो. म्हणजेच 8a minus 5 येणार. देअरफॉर 8a minus 5a आणि 56d minus 20d प्लस 56d minus 20d इज इक्वल टू काय 0. सगळ्या टर्म इकडे घेतल्यावर इकडे 0 राहणार आहे जो मी इकडे लिहिला. आणि मग 8a minus 5a किती 3a plus 56 minus 20 36d इज इक्वल टू 0 आणि मग 3 ने डिवाइड केलं तर a plus 12d इज इक्वल टू 0 आणि a plus 12d काय आहे तर आपल्याला माहित आहे 13th टर्म आहे. देअरफॉर 13th टर्म ऑफ एन AP इज 0. हेन्स शेवटी लिहा तिथे 13th टर्म कळलं का बघा.
ठीक आहे. पुढचे क्वेश्चन जे आहेत इथे आपले बेसिक्स मधले एक्झाम्पल्स आले. लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचे लॉट्सचे एक्झाम्पल स्टार्ट करूया. क्वेश्चन लिहून घ्या. लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स म्हणजे लॉट्स बेसिकपेक्षा थोडीशी हायर लेवल म्हणा, मीडियम लेवल ॲक्च्युली. फाइंड द मिडल टर्म. ॲक्च्युली मिडल टर्मचे फॉर्म्युले बघितले होते, लक्षात नसतील तर आता परत बघूयात. फाइंड द मिडल टर्म ऑफ द AP अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स काय दिला बघा. 6 13 20 6 13 20 डॅश 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 216 CBSE बोर्डच्या एक्झाममध्ये 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू लगेच. ज्यांच्या लक्षात येतं त्यांनी सुरू करा, लगेच सॉल्व करा. फाइंड द मिडल टर्म्स ऑफ द AP. सेवन 13 19 241. बघा सेम क्वेश्चन आहेत आणि पुढचा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. हे दोन्ही सेम आहेत म्हणून एका वेळेस बघूया आपण, एका वेळेस नको, एकच घेऊ. पण काय फॉर्म्युला बघितला होता मिडल टर्मचा बघा. बहुतेक सेकंड लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. सानिका अदिती अपूर्व. बघा याच्यामध्ये इफ n इज ऑड, n ऑड असेल तर मिडल टर्म काय होती. ऑड असेल तर त्या नंबरला 2 ने डिवाइड होत नाही, म्हणजे n+1 डिवाइड बाय 2 टर्म, एकच टर्म होती ती n+1 डिवाइड बाय 2. आणि इफ n इज इवन, n इवन असेल तर मात्र मिडल टर्म्स 2 होत्या. कोणती पहिली n इवन आहे म्हणजे n ला 2 ने डिवाइड होणार, n/2 टर्म, अँड दुसरी n/2 + 1 टर्म. बरोबर आहे का बघा. म्हणजे आपल्याला एखाद्या सिक्वेन्समध्ये मिडल टर्म काढायची असेल तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की त्या सिक्वेन्समध्ये किती टर्म आहेत. 5 टर्म आहेत, 10 टर्म आहेत, 15 टर्म आहेत, 20 टर्म आहेत. महत्त्वाचं ऑड आहेत का इवन आहेत, म्हणजे n ची व्हॅल्यू माहीतच पाहिजे. म्हणजे इथे सिक्वेन्समध्ये सुरुवात करायची की ही 216 जी दिली, 216 जी आहे ती कितवी टर्म आहे. गिवन सिक्वेन्स लिहूया अगोदर. हां बोला. 111 बरोबर आहे. ठीक आहे. आपण काय करूया, गिवन सिक्वेन्स इज 6 13 20 आणि 216 आणि मग इथे फर्स्ट टर्म a = 6 दिसते आहे आणि कॉमन डिफरन्स d = 13 - 6 किंवा 20 - 13. दोन्हीचं सुद्धा आन्सर 13 - 6 किंवा 20 - 13 ची व्हॅल्यू काय येते तर 7 येते.
म्हणजे डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 7, डी ची व्हॅल्यू कळाली, ए ची व्हॅल्यू कळाली. महत्त्वाचं समजलं आपल्याला. आता महत्त्वाचं शेवटची जी टर्म आहे ती लेट nth टर्म बी an म्हणूया विच इज इक्वल टू 216. आपल्याला पाहिजे कितवी टर्म आहे हे, आणि मग n टर्मचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आणि मग an काय आहे 216 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 6 प्लस n ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इंटू डी काय आहे 7 आहे. म्हणजेच हे सॉल्व करायला लागेल प्लस 7n मायनस 7 आणि मग 6 मायनस 7 इज मायनस 1 आणि मायनस 1 इकडे आल्यानंतर 216 मध्ये प्लस 1 होणार आहे इज इक्वल टू 7n. म्हणजेच इथे देअरफॉर 7n इज इक्वल टू 216 प्लस 1 म्हणजे 217. आणि मग याला n 7 ने डिवाइड होत आहे. सो देअरफॉर n ऑड मिळाला का इवन मिळाला, देअरफॉर n इज इक्वल टू 13 विच इज 31 13 नाही 31 विच इज ऑड आहे का इवन आहे, तर ऑड आहे. आणि n ऑड असेल देअरफॉर मिडल टर्म इज, मिडल टर्म काय येणार, तर ऑड असेल तर n प्लस 1/2 टर्म म्हणजे 31 प्लस 1/2 टर्म म्हणजे 32/2 टर्म म्हणजेच 16th टर्म. 16वी टर्म मिडल टर्म असणार आहे. त्यांनी विचारलं नाही कितवी टर्म आहे मिडल टर्म, त्यांनी विचारलंय कोणती आहे मिडल टर्म. त्यासाठी काय करायला लागेल, देअरफॉर 16वी टर्म म्हणजे A16 फाइंड करायला लागेल आपल्याला. देअरफॉर मिडल टर्म इज इक्वल टू A16 आणि मग A16 इज इक्वल टू A प्लस 16 मायनस 1 इंटू डी. म्हणजेच A ची व्हॅल्यू काय आहे 6 प्लस 16 मायनस 1 15 इंटू डी किती आहे 7 आणि 15 इंटू 7 किती 6 प्लस 105 आणि 105 प्लस 6 म्हणजे 111 111. छान आन्सर आला. आणि मग असं छान आन्सर येत आहे म्हणून पुढचं एक्झाम्पल पण पटकन सॉल्व करा, त्याचा पण छान आन्सर येईल. महत्त्वाचं काय, शेवटची टर्म दिलेली आहे तर ती कितवी आहे बघायचं आणि ती टर्म फाइंड करायची आहे. जर शेवटची टर्म n इज इक्वल टू 13 आहे, शेवटची टर्म n ची व्हॅल्यू 13 आली, 13 का 31, शेवटची टर्म जर 31st टर्म लास्ट टर्म आहे तर मग ऑड नंबर ऑफ टर्म्स आहेत. टर्म्स किती आहेत या सगळ्या, तर 31 टर्म्स आहेत म्हणजे ऑड आहे. आणि ऑड असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की मिडल टर्म एकच असते. 5 टर्म असतील तर इकडे 2 इकडे 2 म्हणजे मिडल टर्म असते 5 प्लस 1 डिवाइड बाय 2 म्हणजेच थर्ड टर्म असते. तसं 31 असेल 31 प्लस 1 म्हणजे 32/2 म्हणजेच 16 टर्म मिडल टर्म असणार आहे, हे आपण बघितलं. आणि मग 16th टर्म 16वी टर्म काढायची असेल तर सेम फॉर्म्युला यांचा वापरायचा आणि 16वी टर्म मिळेल. पुढच्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. किती आलं, सॉल्व केलंय का सेकंड क्वेश्चन. आदिती कोणत्या मेथडनी सॉल्व केलं, पहिलं एक्झाम्पल याच मेथडनी केलंय का, याच मेथडनी केलं चालेल. आवाज का ब्रेक होते तुमचा, बोर्डवरचं क्लिअर दिसतंय का रे, कारण वायफायचं काही एवढं इफेक्टिव्ह दिसत नाही. याचं काम बंदच आहे वाटतंय, वाचता येण्यासारखं दिसतंय ना.
चालेल. पुढचा क्वेश्चन घ्या. सिक्वेन्स फक्त बदलणार आहे आणि मग 241 कितवी टर्म आहे फाइंड करायचं आहे. मी काय करतो तिथेच नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सिक्वेन्स काय असणार, ए आणि डी काय असणार आणि मग एन टर्म काय घ्यायची ते बघूया. पुढच्या क्वेश्चनमध्ये सिक्वेन्स आहे 7, 13, 19 आणि 241. याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे 7 जी दिसती आहे आणि डी आहे 13 मायनस 7 येणार आहे. 19 मायनस 13 7च असणार आहे ना. काय 6 आहे का? 6 आहे. कॉमन डिफरन्स 6 आहे आणि मग एन टर्म इज 241 आहे. सॉल्व करायला लागेल. 241 इथे करतो 241 आणि मग इथे ए किती आहे 7 आहे आणि डी किती आहे. मगाच्या एक्झाम्पलमध्ये ना याच्यामध्ये काय ए आणि डी बदललं आहे का, एक्सचेंज केलेलं आहे. ए किती आहे 7 प्लस एन मायनस 1 इंटू 6 म्हणजेच 7 मायनस 6 मायनस 1 आणि 241 मध्ये प्लस 1 7 मायनस 6 इज 1. इकडे आल्यावर मायनस 1 म्हणजे 6n इज इक्वल टू therefore 6n इज इक्वल टू 240 आणि मग n ची व्हॅल्यू 40th टर्म. therefore there are 40 टर्म्स. म्हणजेच n ची व्हॅल्यू किती आली 40 म्हणजे इवन आली आणि इवन असेल तर मिडल टर्म काय असते तर 2 टर्म मिडल असतात. n is equal to 40 which is even, therefore middle terms are, middle term 2 घेऊया. कोणती मिडल टर्म्स येणार, मिडल टर्म्स आर n/2th टर्म and n/2 प्लस 1 एकनी जास्त टर्म आणि मग 40 आहे म्हणजे 40/2th टर्म and 40/2 प्लस 1 टर्म आणि मग इथे 40/2 म्हणजे 20th टर्म. 20वी टर्म असेल मिडल टर्म आणि 21वी असेल. 40/2 म्हणजे 20 प्लस 1 म्हणजे 21st टर्म. म्हणजे आपल्याला आता 20 आणि 21वी टर्म काढायची आहे. म्हणजे A20 आणि A21. A20चा फॉर्म्युला येईल A प्लस 20 मायनस 1 म्हणजे 19D आणि A21 म्हणजे A प्लस 20D आणि इथे किंमत टाका. A किती आहे 7 प्लस 19 इंटू 6 म्हणजेच A20 28 टर्म किती येते बघा आणि इथे 7 प्लस 20 इंटू 6 21st टर्म. 19 इंटू 6 प्लस 7 किती येतं आहे 20 आणि 21 121 आणि 127 बरोबर आहे का. मल्टिप्लाय करा 121 आणि 127 असे 2 टर्म आल्या. मिडल टर्म्स आर
ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. Consider the AP 25811 302. Three five 25811 25811 आणि लास्ट टर्म 302. अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. शो दॅट ट्वाइस द मिडल टर्म ऑफ द अबव AP इज इक्वल टू द सम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट टर्म. शो दॅट ट्वाइस द middle term of an AP is sum of the is equal to the sum of first and last term, is equal to sum of first and last term. स्टार्ट करा. अजून एक क्वेश्चन लिहितो लगेच. इन द AP 171319 171319 415. Prove that the sum of middle terms is equal to the sum of first and last terms. Sum of middle terms is equal to sum of first and last terms. बघा थोडासा लेंदी आहे, जागा थोडी लागणार बोर्डवरती. मी जास्त स्टेप लिहिणार नाही. पहिल्यांदा सिक्वेन्स लिहूया. गिवन सिक्वेन्स काय सिक्वेन्स दिलेलं आहे बघा. 2 5 8 11 302 आणि मग इथे हिअर n टर्म इज इक्वल टू 302. तेच फाइंड करायचं आपल्याला. a इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे 2 आणि कॉमन डिफरन्स 2 आहे. d काय आहे 5 - 2 म्हणजे 3 किंवा 8 - 5 11 - 8 3 येत आहे. फर्स्ट टर्म मिळाली, कॉमन डिफरन्स मिळाला आणि n टर्म दिलेली आहे 302. देअरफॉर n टर्मचा फॉर्म्युला यूज करा. a + n - 1 × d, ज्याच्यामध्ये n टर्म आहे 302. कितवी टर्म आहे हे फाइंड करायचं म्हणजे n ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. a 2 आहे प्लस n - 1 × 3 आणि मग 2 + 3n - 3 302 इज इक्वल टू 2 - 3 इज -1 302 आणि -1 इकडे आल्यावर प्लस होतील म्हणजे 303 इज इक्वल टू 3n. 3n इज इक्वल टू 303 असेल. 3 ने डिवाइड केल्यानंतर n ची व्हॅल्यू येईल 101.
n इज इक्वल टू 101. म्हणजे ही जी 302 आहे 302 आहे ती कितवी टर्म आहे? 101वी टर्म आहे. टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? 101 आहेत या सिक्वेन्समध्ये. देअरफॉर हिअर n is odd. Therefore middle term is n plus 1 divided by 2th term. मिडल टर्म एकच असणार आहे which is equal to n plus 1 म्हणजे 101 plus 1 divided by 2 म्हणजेच 102 divided by 2 म्हणजेच 51 येईल. 51th टर्म. मिडल टर्म काय आली? 51th टर्म. हे मिडल टर्म 51st म्हणतात का? TH नाही, ST म्हणूया. मिडल टर्म इज इक्वल टू 51th टर्म. आणि मग मिडल टर्म त्यांनी सांगितलंय शो दॅट ट्वाइस द मिडल टर्म. मिडल टर्म अगोदर कॅल्क्युलेट करूया काय येते. म्हणजेच कोणती टर्म? देअरफॉर A51. A51 काय येणार? A प्लस 51 मायनस 1 म्हणजे 50 D. आणि मग याच्यामध्ये A आणि D ची व्हॅल्यू काय? 2 आणि 3 म्हणजेच 2 प्लस 50 इंटू 3 53 चा 152 म्हणजे 51st टर्म मिळाली 152. आणि मग त्यांनी काय प्रूव्ह करायला सांगितलं ते बघूया. शो दॅट ट्वाइस द मिडल टर्म. देअरफॉर ट्वाइस A51. मिडल टर्म काय आलेली आहे? तर 152. त्याची ट्वाइस 2 मल्टिप्लाय बाय 152 म्हणजेच किती येणार आहे? ट्वाइस ऑफ मिडल टर्म 2 to the 4 2 5 are 10 आणि 304 बरोबर आहे का? बघा इक्वेशन 1 त्यांची जे प्रूव्ह करायला सांगितले ट्वाइस द मिडल टर्म. ट्वाइस द मिडल टर्म मिळाली 304. आणि ती कुणाची इक्वल आहे? सम ऑफ फर्स्ट अँड लास्ट टर्म प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टर्म काय आहे? तर सिक्वेन्समध्ये 1 आहे. अँड लास्ट टर्म काय आहे? AL म्हणूया आपण, किंवा L सिम्पली L नी डिनोट करतात लास्ट टर्म. लास्ट टर्म काय? किंवा AN म्हणूया. लास्ट टर्म nth टर्म आहे विच इज 302. आणि देअरफॉर A1 प्लस AN फर्स्ट टर्म प्लस लास्ट 2च आहे की 1 कोणी लिहिले? 2 आहे. म्हणजेच 2 प्लस 302 म्हणजेच 304. इक्वेशन नंबर 2 दोन्ही सुद्धा सेम आलं. देअरफॉर ट्वाइस ऑफ 51 म्हणजे मिडल टर्मची ट्वाइस इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. हेन्स प्रूव्ड म्हणण्यापेक्षा हेन्स शो दॅट सोडून राहिलेलं स्टेटमेंट लिहा. ट्वाइस द मिडल टर्म ऑफ एन AP इज इक्वल टू द सम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट टर्म. मी फक्त शॉर्टकटमध्ये लिहितो. हेन्स प्रूव्ड झालं का? बघा. आणि मग शेवटचा क्वेश्चन असाच आहे. स्टार्ट करा. सिक्वेन्स दिलेला आहे. पहिली टर्म माहिती आहे, शेवटची टर्म माहिती आहे. पण इथे जसं सांगितलं आहे की ट्वाइस द मिडल टर्म होता तसं पुढच्या एक्झाम्पलमध्ये सम ऑफ मिडल टर्म्स आहेत. याचा अर्थ हे नंबर ऑफ टर्म्स किती आले? 101 म्हणजे ऑड आली. तिथे मात्र इवन येणार आहे. यांची व्हॅल्यू काय येणार आहे? इवन येणार आहे. येते का? बघा. दिलेला सिक्वेन्सला अगोदर त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म डिफरन्स यांची व्हॅल्यू फाइंड करा.
हे सगळं वेगळं करावंच लागणार आहे, कारण n इवन येतोय. बघा n टर्म सिक्वेन्स काय दिलेला आहे, 1 7 13 19 आणि लास्ट टर्म आहे 415. म्हणजे n टर्म आहे 415. फर्स्ट टर्म आहे a1 म्हणूया 1 आणि कॉमन डिफरन्स 7 - 1 13 - 7 6 येतं का बघा. आणि मग n टर्म आहे 415 इज इक्वल टू a इज 1 प्लस n - 1 इंटू d इज 6. म्हणजेच 1 प्लस 6n - 6 1 - 6 इज -5. -5 इकडे आल्यानंतर 415 प्लस 5 इज इक्वल टू 6n. देअरफॉर 6n इज इक्वल टू 420. म्हणजे n ची व्हॅल्यू काय येणार आहे, 70 येते का बघा. 6 7 42 आहे का. n ची व्हॅल्यू इवन आली. हिअर n इज इवन. इवन n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर देअरफॉर मिडल टर्म्स काय असतात, n इवन असेल तर 2 मिडल टर्म्स असतात. कोणते, n/2 टर्म, n/2 अँड n/2 प्लस 1 टर्म्स. आणि मग इथे n ची व्हॅल्यू टाकूया. मिडल टर्म 70/2 अँड 70/2 प्लस 1 टर्म. आणि मग 70/2 म्हणजेच काय, 35th टर्म अँड 35 प्लस 1 म्हणजे 36th टर्म. म्हणजेच मिडल टर्म्स 2 मिळाल्या. कोणत्या 2 मिडल टर्म्स आहेत तर A35 अँड A36. अगोदर काय करूया, A35 फाइंड करूया. कोणता फॉर्म्युला, तोच सेम. a प्लस 35 - 1 म्हणजे 34d. म्हणजेच a किती आहे 1 प्लस 34 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजेच 34 मल्टिप्लाय बाय 6 किती येतं बघा, 6 1 प्लस 204 बरोबर आहे का. 204 प्लस 1 म्हणजे 205. A35 35th टर्म मिळाली 205. आणि मग 36 टर्म काय येणार, a प्लस 36 - 1 म्हणजे 35 इंटू d. म्हणजेच 1 प्लस 35 इंटू 6. 35 इंटू 6 किती, 240 बरोबर आहे का. 6 5 30 0 3 6 3 18 प्लस 3 21 बरोबर आहे. 210 म्हणजे 211. 36 टर्म मिळाली 211 211. आणि मग प्रूव्ह काय करायचं आहे, सम ऑफ द मिडल टर्म्स. म्हणजे आपण काय करूया, सम ऑफ मिडल टर्म म्हणजे A35 प्लस A36. 36 टर्म आणि 35th टर्म यांचे ॲडिशन 205 प्लस 211 म्हणजेच 416. इक्वेशन 1 सम ऑफ मिडल टर्म्स. सम ऑफ $416 आले. आणि फर्स्ट टर्म काय आहे आणि लास्ट टर्म काय आहे. फर्स्ट टर्म आहे 1 आणि लास्ट टर्म आहे 415. म्हणजेच दोन्हीची ॲडिशन परत एकदा 416 आली. देअरफॉर शेवटचं स्टेटमेंट, हेन्स सम ऑफ द मिडल टर्म्स इज इक्वल टू सम ऑफ द मिडल टर्म्स ऑफ एन AP गिवन AP इज इक्वल टू सम ऑफ द फर्स्ट अँड लास्ट टर्म्स. हेन्स प्रूव्ड. हे मी लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्य लिहा.